हाय फ्रेंड्स, एसपीक अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण समाजशास्त्र या विषयाचे महत्त्वपूर्ण असे 30 प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. डॅश डॅश वंशाचे लोक मध्य व पूर्व आशियामध्ये आढळतात. तर मंगोलाईट या वंशाचे जे लोक आहेत ते मध्य व पूर्व आशियामध्ये आढळतात. मित्रांनो, ज्यावेळेस मी प्रश्न घेत असेल त्यावेळेस तुम्ही स्वतःही सोडवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला समजेल की तुमचा अभ्यास हा कसा चालू आहे. डॅश डॅश हा उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांना जोडणारा महामार्ग आहे. ग्रँड ट्रंक महामार्ग हा काय आहे? उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांना जोडणारा महामार्ग आहे. सुएझ कालवा अतिशय महत्वाचा आहे, कारण तर हा जो सुएझ कालवा आहे याच्यामुळे काय झाले, ह्यामुळे प्रवासातील वेळ व अंतर वाचले आहे. सर्व प्रकारच्या विकासात डॅश डॅश हा केंद्रबिंदू असतो. तर कोणताही विकास जर काय धरला तर या सर्व प्रकारच्या विकासामध्ये मानव हा महत्वाचा केंद्रबिंदू असतो आणि मानवाला केंद्र मानून हा विकास चालू असतो. सार्क संघटनेतील संस्थापक सदस्यांपैकी हा एक देश आहे. आपल्याला खाली 4 पर्याय दिले, त्यापैकी आपल्याला ओळखायचं आहे की सार्क संघटनेमधील कोणता देश हा सहभागी आहे. तर नेपाळ हा देश काय आहे? सार्क संघटनेमध्ये संस्थापकामधील एक सहभागी देश आहे. तर आपण पाहिलं तर सार्क संघटनेचे एकूण 8 देश आहेत. तर पहा कोणकोणते: भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, भूतान, मालदीव. आणि 7वा जो अफगाणिस्तान आहे, हा देश कधी झालाय? 2007 मध्ये हा सार्क संघटनेचा सदस्य बनलेला आहे. म्हणजे आता सार्क संघटनेमध्ये एकूण 8 सदस्य आहेत. लोह आणि पोलाद उद्योगधंदे कशाजवळ स्थापन होतात? तर ज्या ठिकाणी कोळसा उत्पादक प्रदेश आहे त्या ठिकाणी लोह आणि पोलाद उद्योगधंदे स्थापन होतात, कारण लोह आणि पोलाद उद्योगधंद्यामध्ये कोळसा हा मोठ्या प्रमाणावर कच्चा माल म्हणून वापरला जातो. नेक्स्ट क्वेश्चन पहा. खालीलपैकी कोणता कवकजन्य रोग पोल्ट्रीमधील पक्ष्यांच्या सर्वाधिक मृत्यूस कारणीभूत आहे? तर एस्परजिलोसिस हा जो रोग आहे हा काय करतो की जे पोल्ट्रीमध्ये जे पक्षी आहेत त्या पक्ष्यांच्या सर्वाधिक मृत्यूस कारणीभूत ठरतो. आदिलशहाने सरलष्कर हा किताब कोणाला दिला? तर आदिलशहाने सरलष्कर हा किताब शहाजी राजे यांना दिला. चुकीची जोडी ओळखा. या ठिकाणी पहा 4 जोड्या दिलेल्या आहेत, त्यापैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. मुरुंबदेव राजगड, रायरी रायगड, भोरप्या प्रतापगड, रायरेश्वर रोहिडा. तर आपलं उत्तर आहे रायरेश्वर रोहिडा, कारण या ठिकाणी जे गड आहेत ह्या गडांचं नूतनीकरण करून त्यांना महाराजांनी या ठिकाणी नावं दिलेले आहेत. तर जर आपण बघितलं मुरुमदेव हा जो किल्ला आहे त्याचं नाव राजगड हे बरोबर आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरुमदेवाच्या डोंगराचे नूतनीकरण करून त्याचे नाव काय ठेवले होते? राजगड ठेवले होते. म्हणजे आधी त्याचं नाव मुरुंबदेव होतं, त्यानंतर राजगड ठेवण्यात आलं. त्यानंतर पुढे पाहूया आपण रायगड. रायगड हे बरोबर आहे, कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की रायगडचं पूर्व नाव हे रायरी होतं. मग रायरीच्या डोंगरावर महाराजांनी काय केलं? स्वराज्याची राजधानी उभारली, त्यालाच आपण रायगड असे म्हणतो. आणि हे जो रायगड किल्ला आहे हा रायगड जिल्ह्यामध्ये येतो. भोरप्या भोरप्या या डोंगराचं नाव म्हणजे भोरप्या या किल्ल्याचं नाव महाराजांनी प्रतापगड असं ठेवलेलं आहे, कारण हा जो किल्ला आहे हा जो किल्ला प्रतापगड किल्ला कोणत्या डोंगरावर बांधला होता? भोरप्या डोंगरावर बांधलेला आहे. त्यानंतर बघा रायरेश्वर रोहिडा. तर ही जी जोडी आहे ती चुकीची आहे, कारण रायरेश्वर एक प्रसिद्ध पठार आहे जिथं काय केलं होतं? शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती. तर असाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो की शिवाजी महाराजांनी कोठे स्वराज्याची शपथ घेतली होती? तर रायरेश्वर डोंगरावर महाराजांनी काय केली होती? स्वराज्याची शपथ घेतली होती, ज्याला विचित्रगड असेही संबोधले जाते. आणि हा एक वेगळा किल्ला आहे. म्हणजे आपला जो पर्याय क्रमांक 4 आहे रायरेश्वर रोहिडा हे काय चुकीचं आहे. पुढे जाऊया. आपल्याला योग्य जोडी ओळखायची. गट अ आणि गट ब. त्या ठिकाणी पहा, गट अ मध्ये 4 महान अशा तज्ज्ञांची नावं दिलेली आहे, विचारवंतांची नावं दिलेली आहे, आणि ते काय होते हे गट ब मध्ये दिलेले आहे. आपल्याला काय करायचं? यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. तर पहा, हा जो जासमस होता हा कोण होता? तर हा होता तो सर धर्म सुधारक असे होता. त्यानंतर फर्डिनंड मॅगलेन हा एक प्रसिद्ध असा खलाशी होता. त्यानंतर रॉजर बेकन. बघा, आपल्या सर्वांना माहिती आहे की रॉजर बेकन हा एक विचारवंत होता. तर हॅले हा खगोलशास्त्रज्ञ होता, कारण आपण बघतो हॅलीचा धूमकेतू, कारण त्याचा शोध हा हॅलेने लावल्यामुळे त्याला आपण हॅलेचा धूमकेतू असे म्हणतो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 काय आपलं उत्तर.
पुढे जाऊया. मिरतकट खटल्यात पुढीलपैकी कोणाला ब्रिटिश सरकारने अटक केली नव्हती? त्या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय दिले आहे. ह्यापैकी आपला असा व्यक्ती शोधायचा आहे की जो मिरतकटाशी संबंधित नव्हता किंवा त्याला अटक केली गेली नव्हती. तर पहा, जे राजेंद्र लाहिरी होते यांना मिरतकट खटल्यासंदर्भात अटक केली नव्हती. तर पहा, जो हा मिरतकट खटला आहे हा 1929 साली झाला आणि या खटल्याविषयी जर सांगायचं झालं तर 1929च्या मिरतकट खटल्यात ब्रिटिश सरकारने 31 कामगार नेत्यांना आणि कम्युनिस्टांना अटक केली होती. यामध्ये श्री डांगे, आर.एस. निमकर आणि मुझफ्फर अहमद यासारख्या प्रमुख नेत्यांचा समावेश होता. तर जे राजेंद्र लहरी हे कोण होते? तर हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनचे ते क्रांतिकारक होते. त्यांचा संबंध हा मिरत खटल्याशी नव्हता. भारतात हडप्पा संस्कृतीच्या वसाहतीत कोणत्या लिपीतील मजकूर असलेल्या विटा सापडल्या आहेत? तर जी सुमेरियन जी लिपी आहे या सुमेरियन लिपीतील मजकूर काय झालेला आहे त्या ठिकाणी सापडलेला आहे. आता आपल्याला या ठिकाणी योग्य जोड्या ओळखायच्या. पहा, इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकातला हा प्रश्न आहे. रज्जुक, गोप, ग्रामीण, गट अ आणि गट ब तालुक्याचा अधिकारी, खेड्याचा प्रमुख, जिल्ह्याचा अधिकारी हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. तर पहा, हा जो रज्जुक असतो हा रज्जुक कोण असतो? तर तो जिल्ह्याचा अधिकारी असतो. गोफ म्हणजे काय? गोप म्हणजे तालुक्याचा अधिकारी. आणि ग्रामीण म्हणजे काय? तर ग्रामीण म्हणजे खेड्याचा प्रमुख. म्हणजे पर्याय क्रमांक 1 काय आपलं उत्तर. अकबर बादशाहने निर्माण केलेली दिन-ई-इलाही नवी व्यवस्था म्हणजे काय होय? तर अकबर बादशाहने जे दिन-ई-इलाही नवी व्यवस्था सुरुवात केली होती तर ती काय होती? मानवतावाद, एकेश्वरवाद आणि विश्वबंधुत्व या तत्वांवर आधारित होती. नेक्स्ट क्वेश्चन पहा. नायब वकील ए मुतलक हा किताब कोणाला मिळाला? तर हा जो किताब आहे तो महदजी शिंदे यांना मिळाला. तर याच्याविषयी थोडंसं जाणून घेऊया. पहा, मराठी सरदार महदजी शिंदे यांनी उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व पूर्ण प्रस्थापित केले होते. त्यांनी दिल्लीचा मुघल बादशाह जो शाह आलम दुसरा याला काय केलं? त्यांनी पुन्हा गादीवर बसवले आणि त्याला संरक्षण दिले. आता जे महादजी होते या महादजीच्या या पराक्रमावर आणि मदतीवर खुश होऊन मुघल बादशाहने पेशव्यांना वकील ए मुतलक हे पद दिले आणि महादजी शिंदे यांना नायब वकील ए मुतलक म्हणून नियुक्ती केली. प्रत्यक्षात सर्व कारभार हा महाजींच्या हातातच होता. पुढे पहा, या ठिकाणी अ आणि ब त्याच्यामध्ये बघा आपल्याला अयोग्य जोडी ओळखायची. लक्ष द्या, आपल्याला काय ओळखायचे? अयोग्य जोडी. तर आपण पाहिलं तर रॉबर्ट क्लाइव्हने काय केलं? दुहेरी राज्य व्यवस्था केली, बरोबर आहे. लॉर्ड कॉर्नवॉलिसने काय केलं? मुलकी नोकरशाहीची निर्मिती केली. लॉर्ड बेटिंगने सतीबंदीचा कायदा केला. तर आपलं उत्तर आहे सी. लॉर्ड मॅकॉलेने राज्य खालसा धोरण नव्हतं, ते लॉर्ड वेलेस्लीचं होतं. एशियाटिक सोसायटीची स्थापना कोणत्या शहरात झाली? एशियाटिक जी सोसायटी होती या सोसायटीची स्थापना कोलकाता या शहरात झाली आणि याची स्थापना सर विल्यम जोन्स यांनी 15 जानेवारी 1784 रोजी केली होती. आता आपल्याला 4 ऑप्शन दिले, त्यापैकी गटात न बसणारा पद ओळखायचं आहे. तर कलमा, हदीस, नमाज, रोजा. तर यापैकी याचं उत्तर आहे हदीस. जर आपण हे बघितले कलमा, नमाज, रोजा हे जो इस्लाम धर्म आहे ह्या इस्लाम धर्म 5 मुख्य स्तंभावर आधारित आहे. त्यापैकी कलमा, नमाज आणि रोजा हे काय आहेत? 3 प्रमुख स्तंभ आहेत. तर हदीस आहे. तर हदीस म्हणजे काय? जे प्रेक्षित मुहम्मद होते यांच्या शब्दांचे किंवा कृतीचे संकलन आहे जे या स्तंभाच्या गटात बसत नाही. म्हणजे हदीस काय आहे? प्रेक्षित मुहम्मद यांच्या शब्दांचे किंवा कृतीचे संकलन. पुढे जाऊया. खालीपैकी कोणता शोध हॉल्ट मार्टने लावला? तर जो कार्बन डायऑक्साईड वायू आहे ह्या कार्बन डायऑक्साईडचा शोध हा हॉल्ट मॉन्टने लावलेला आहे. पेट्रक बोकॅशिओ मॅकिऑली हे डॅश डॅश देशाचे साहित्यिक होते. पहा मित्रांनो, आपण जर मागील प्रश्नपत्रिका पाहिल्या तर साहित्यिकांवर आणि समाज सुधारकावर प्रत्येक प्रश्नपत्रिकेत 3 ते 4 प्रश्न हे आलेले आहेत. तर जे इटली आहे ह्या इटली देशाचे हे 3 जण काय होते? साहित्यिक होते. आता काही खालील घटना दिलेल्या आहेत आणि या घटना काय करायच्यात? आपल्याला कालक्रमानुसार लावायच्यात. पहिले बघा, अ कानागावा करार, ब कोमेडेरे पेरीचे एडो येथे आगमन, क जपानने कोरिया व फ्रामासा आपल्या आधिपत्याखाली आणले आणि ड मेइजी क्रांती. तर आता आपण या प्रश्नाचं थोडक्यात काय करूया? विश्लेषण पाहूया. आता केमोडोर पेरीचे एडो येथे आगमन कधी झालं? तर बघा, अमेरिकन नौदलाचे
केमोडोर मॅथ्यू पेरी हे 8 जुलै 1853 रोजी जपानमधील ओरोगा येथे पहिल्यांदा आले होते. बघा कधी, 8 जुलै 1853 म्हणजे 53 सालची गोष्ट आहे. त्यानंतर जो कानागावा करार आहे बघा, जो पेरी यांच्या दुसऱ्या भेटीनंतर म्हणजे 31 मार्च 1854 रोजी जपान आणि अमेरिका यांच्यात हा ऐतिहासिक व्यापारी करार झाला. त्यानंतर बघा मेईजी क्रांती. जपानमध्ये 1868 मध्ये मेईजी क्रांती झालेली आहे, ज्याद्वारे जपानमध्ये सम्राटाची सत्ता पुन्हा प्रस्थापित झाली आणि देशाच्या अधिकरणाला सुरुवात झाली. पुढे पहा नंबर क, जपानने कोरिया व फार्मासा आपल्या आधिपत्याखाली आणले. जपानने कधी आणले? तर पुढे पहा, जपानने 1895 मध्ये फार्मासा म्हणजे आताचं जे तैवान आहे ते आणि 1910 मध्ये अधिकृतपणे काय केलं, कोरियावर आपलं नियंत्रण मिळवलं. पुढे जाऊया. आता या ठिकाणी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची. काम नक्रुमा घाना, जेमो केनेटो केनिया, रॉबर्ट मुगाबे झिम्बाब्वे, स्टॅनले इंग्लंड. तर आपलं उत्तर आहे स्टॅनले इंग्लंड. पुढे जाऊया. व्यापाराच्या वाढीसाठी चीनमधील युरोपीय व्यापाऱ्यांनी ह्या नावाची व्यापारी संघटना स्थापन केली होती. तर कोहंग ही संघटना काय केली होती, चीनमधील युरोपीय व्यापाऱ्यांनी स्थापन केली होती. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील खालीलपैकी योग्य घटनाक्रम ओळखा. तर या ठिकाणी 4 घटना घडलेल्या आहेत, तर त्या आपल्याला योग्य क्रमाने लावायच्या. तर पहा, सर्वप्रथम जे दादर कमिशन आहे हे दादर कमिशन आलं. दादर कमिशन नंतर अकोला करार झाला. अकोला करारानंतर नागपूर करार झाला आणि सगळ्यात शेवटी फाजल अली कमिशन जी स्वतंत्र राज्याच्या निर्मितीसाठी स्थापन करण्यात आली होती 1956 मध्ये. सयाजीराव गायकवाड हे कोणत्या ठिकाणचे शासक होते? तर सयाजीराव गायकवाड हे बडोद्याचे शासक होते. पीटीआय, UNI, समाचार भारती, हिंदुस्थान समाचार हे काय आहेत? तर हे सर्व ह्या काय आहेत? वृत्तसंस्था आहेत. भारतात शिलालेखांचा सर्वात मोठा संग्रह कुठे आहे? तर म्हैसूर या ठिकाणी भारतातील शिलालेखांचा सर्वात असा मोठा संग्रह आहे. आता पहा, आपल्याला या ठिकाणी अयोग्य जोडी ओळखायची आहे. लष्कराची छावणी त्या ठिकाणी काय असतं? कटक मंडळ. जिल्हा पातळीवर काय असतं? जिल्हा परिषद. जी मोठी शहरे असतात त्याला काय असतं? महानगरपालिका. आणि जी तालुका पातळी असते त्याला असते पंचायत समिती. तर या ठिकाणी काय दिलेलं आहे त्यांनी? नगरपालिका. ते उत्तर काय आहे? चुकीचं आहे. कारभारातील आपला सहभाग काय दर्शवतो? या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. पहा, तर पहा, नागरिकांची सनद म्हणजे नागरिकांचे अधिकार, अगदी बरोबर. माहितीचा अधिकार, परिणामकारक सहभाग. माहितीच्या अधिकारामध्ये आपण परिणामकारकपणे सहभाग घेऊ शकतो, दर्शवू शकतो. प्रसारमाध्यम मूल्यमापन, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारांचे, अगदी बरोबर. नंतर स्वयंसेवी संघटना, स्वावलंबनाची भावना. म्हणजे हे 4ही जे ऑप्शन्स आहेत ते काय कारभारातील आपला सहभाग दर्शवतात. आजच्या व्हिडिओतील शेवटचा प्रश्न पाहूया. राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीने वयाची किती वर्ष पूर्ण केलेली असावीत? तर राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीने वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली असावीत. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आपण जर चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.